काही दिवसांपूर्वी नुकतंच हायकोर्टाने एका बलात्काराला जामीन मंजूर केला. कारण काय, न्यायालयाचं म्हणणं पीडितेला त्या बलात्कारापासून आता धोका नाही, पोलीस तिचं संरक्षण करतील. हे संरक्षण नेमकं कसं? 2017 मध्ये एका 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. आरोपी होता भाजपाचा आमदार कुलदीप सिंग सेंगर. अवघ्या एका आठवड्यात त्या मुलीचं अपहरण करण्यात येतं. पुन्हा 7 दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. पीडितेचं कुटुंब 9 महिने FIR दाखल करण्याची धडपड करतं, पण होत नाही. न्याय मागायचा कुणाकडे जायचं? तर शेवटचा पर्याय म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर ती स्वतःला आग लावण्याचा प्रयत्न करते. मग तिला संरक्षण मिळतं आणि अटक तर होते, पण त्या आरोपीला नाही तर तिच्या वडिलांना. आणि अटक केल्यानंतर पोलीस त्याची एवढी मारहाण करतात की त्यांचा मृत्यू होऊन जातो. एवढंच काय की त्या मुलीसाठी उभे राहिले होते, जिच्यावर अनेकदा बलात्कार झाला. हीच त्यांची चूक. सत्तेचा गैरवापर इतका वाढला की तिचे काका जेव्हा न्यायासाठी लढत होते त्यांनाही 20 वर्ष जुन्या खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं. हे प्रकरण सुद्धा कुलदीप सिंग सेंगरनेच दाखल केलं आणि तब्बल 6 वर्षानंतर 23 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली हायकोर्टाने त्या शिक्षेला स्थगिती देत बलात्काराला पुन्हा जामीन मंजूर केला. या निर्णयानंतर पीडिता व तिच्या आईला धमक्या येऊ लागल्या. आता बघा तुमच्यासोबत काय होणार. न्याय मागण्यासाठी त्या दोघी इंडिया गेटवर आंदोलनासाठी गेल्या. संपूर्ण देशाला प्रश्न विचारला, हाच का न्याय? पण पोलिसांनी त्यांच्याशी गुन्हेगारासारखी वागणूक केली. त्यांना ओढत पोलीस व्हॅनमध्ये टाकण्यात आलं. लाज वाटली पाहिजे या प्रत्येकाला जो बलात्काराच्या बाजूने उभे राहतो. पोलीस संरक्षण ही फक्त कागदावरची गोष्ट आहे. जर तुम्ही म्हणता की हा न्याय असेल तर या देशात न्याय कधीच मिळणार नाही. आणि तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल ना, तर नक्कीच या विरोधात आवाज उचलला गेला पाहिजे. कारण आज जी मुलगी त्यांची ती उद्या तुमची असू शकते आणि तोच बलात्कारी रस्त्यावर फिरताना दिसेल तेव्हा तुम्हाला काय वाटेल हा विचार होणं गरजेचं आहे. नुसता न्यायाचा मजाक चालला या देशात.